बुलढाणा जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून दमदार पावसानं हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला। पावसाची प्रतीक्षा संपताच बळीराजानं महागलेल्या शेती नियोजनाची चिंता बाजूला ठेवत शेतात पेरणीच्या कामाला वेग दिला आहे। दमदार पावसाच्या प्रतीक्षेत बळीराजा महागलेलं शेतीचं नियोजन मागे सरसावून थेट आपल्या शेतात येत सोयाबीन, कापूस आणि तूर यांच्या पेरणी करताना दिसून येत आहे। त्यांच्या चेहऱ्यावर महागाईचं सावट दिसत असलं तरी झालेल्या पावसाचं समाधान देखील त्यापेक्षा मोठं असल्यानं तो हे संकट मागे सावरत आपल्या शेतात पेरणी करत आहे। त्या अगोदर पाऊसच नव्हता, आता कुठंतरी जास्ती पाऊस पडू राहिला, जवळपास 6 इंच ओल गेली, त्यामुळे आपण पेरणी हातात घेतली। याच्या अगोदर जे पाऊस पडला तो 6 इंच म्हणजे पेरणी योग्य नव्हता, यामुळे आपण पेरणी हातात घेतली। काय काय पेरणी सुरू आहे? सध्या तरी सोयाबीन आणि तूर हे मुख्य पीक आहे जवळपास। कसं तुम्ही निर्णय घेतला की पाणी जमीन उरलाय, कसं काय पाहिजे? आपण खोदून जर पाहिलं तर जवळपास 6 इंचाच्या वर ओल गेलेली आहे, त्यामुळे आपण पेरणी हातात घेतली। काय काय पेरलं? सोयाबीन आणि तूर। बरं, आता पुढे काय अपेक्षा आहे पावसाची, कसं राहावं? जवळपास 5-7 दिवसातून एवढा पाणी अपेक्षित आहे।